ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा आता आपलं काय चालू आहे भागवतामध्ये धृतराष्ट्र आणि पंडूराजा. पंडूराजाचे किती मुलं? 5 मुलं. आणि 6वा कोण? कर्ण. आणि यांचे 101 धृतराष्ट्राचे. आणि त्यांना दूध खेळून त्यांना हरवलं आणि ते राज्य घेतलं. आता धृतराष्ट्राला विदुर हा कोण होता? त्याला यम होता आणि त्याला शाप होता मांडव्य ऋषीचा, आणि त्याला नीच कुळात जन्म घ्यावा लागला. पण विदुर कोण होता? सात्विक होता. धृतराष्ट्र कोण? माझं आहे ते माझं आणि दुसऱ्याचं आहे ते माझं. आज समाजामध्ये ही प्रवृत्ती धृतराष्ट्र जास्त झालेली आहे. माझं आहे ते माझं आणि त्याचं आहे ते माझं. आणि मग त्यांना थोडीफार 5 गावं द्या अशी शिष्टाई करण्याकरता कोण गेला? भगवंत गेला. आणि त्याने खूप समजावलं दुर्योधनाला, अरे 5 गावं द्या. त्यांनी काय सांगितलं? 5 गावं तर काय, पण सोयीच्या टोका एवढं देणार नाही. काय ते जे पांडव आहे ते आमचे नाहीच आहे. आणि मग त्यांनी काय केलं? 5 पक्वान्नाचं जेवण तयार केलं. कोण होता? त्यांच्या आत्याचा मुलगा होता कृष्ण. ही जी मुलगी असताना आत्याचा मुलगा असताना त्यांनी 5 पक्वान्न स्वयंपाक केलं आणि चला जेवण करायचं आहे. त्यांनी सांगितलं कोणाच्या घरी जेवण करावं? ज्याचं आपल्यावर प्रेम आहे त्याच्या घरी. आता तुमच्यावर माझं प्रेमच नाही आहे आणि माझ्या घरी काही नाही असं काही नाही, माझी सोन्याची द्वारका आहे, त्यामुळे मी तुमच्या घरी येऊ शकत नाही. आणि मग विदुर बघा, अन्न दुसऱ्याचं खाल्यानं काय होतं? बुद्धी भ्रष्ट होती. आज आपण कुठंही खातो, कसंही खातो, त्यामुळं आज आपली बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. आणि मग तो विदुर त्यांनी बघितलं हे दुष्ट लोक आहे, आणि तो गंगेच्या किनारी जाऊन त्यांनी झोपडी बांधली. आणि तो काय करायचा? कन्या म्हणजे काय? सात्विक अन्न. आणि मग भगवंताने आपल्या घरी यावा. ऐका महिमा आवडीची, बोरे खाय बिल्लनीची. आणि सुदाम्या याची काय खाली? पोहे खाले, कन्या खाल्या विदुराच्या. आणि मग विदुर आपल्या घरी यावा अशी इच्छा होती. आणि मग भगवंत त्याच्या घरी आला. आणि बघ आता घरात काहीच नाही. त्या कन्या शिजवल्या आणि मग त्या कन्या त्यांनी आवडीनं खाल्या. देवाला काय लागती? द्रौपदीची काय? भाजीचं पान आणि कन्याचा भात. मग भगवंताला काय पाहिजे? भाव पाहिजे, प्रेम पाहिजे. आज भगवंताला आपण काय अनेक नाही ते देतो. भगवंताला काही गरज नाही. भगवंताला कोणची पाहिजे? भावभक्ती. म्हणून विदुराच्या कन्या खाल्या, शबरीचे बोरे खाले आणि त्या सुदाम्याच्या भक्तीला तो घरी तो जाऊन गेला त्याच्या तर विदुराच्या घरी. पण शेवटी त्यांनी त्याचं काय ऐकलं नाही. आजही समाजामध्ये आज ती प्रवृत्ती झालेली. आज जिकडं तिकडं झगडे, भानगडी, तंटे. बघा, संघ काही आणलं नाही, संघ काही नेणार नाही, आपलं काही नाही. पण ही माया आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, हे 6 विकार या कलियुगामध्ये जास्त बोकाळले. पूर्वी होते पण ते कमी होते. पण आता या कलियुगामध्ये विज्ञानाचे साधनं निघाले आणि ते साधनं घेण्याकरता काय लागतो? पैसा, धन लागतं. जमीन, पैसा, धन. आणि याच्याकरता लोक काय सगळे तोडमोड करू राहिले. आणि आज सगळा कलियुग घुसलेला आहे. आणि या कलियुगामध्ये रंकाळ झालेलं आहे. या तरायचं असेल तर भगवंताचं नाव स्मरण करा, जगा आणि जगू द्या. मी जगल आणि त्याला जगू देईल, ही संस्कृती उभी करा. ही जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.